मित्रांनो, शिव पनवेल महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी सिडको मार्फत नव्याने उभारल्या जाणाऱ्या खारघर तुर्भे जोड मार्गाच्या कामाला खारघरमधून सुरुवात झाली आहे। खारघर तुर्भे जोड मार्ग हा 5.4 किलोमीटर लांबीचा मार्ग आहे। या कामासाठी 2100 कोटी खर्च येणार आहे। हा प्रकल्प 31 डिसेंबर 2028 अखेरपर्यंत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे। खारघरवरून तुर्भे आणि तुर्भे मार्गे खारघरमध्ये प्रवेश करताना सेंट्रल पार्क कडून तळोजा कारागृहाकडे जाणाऱ्या रस्त्यावरून जवळपास 1.5 किलोमीटर लांबीचा पूल उभारला जाणार आहे। पूल उभारणीसाठी गुरुद्वारा समोरील रस्त्यावर खोदकाम सुरू झाले आहे। सेंट्रल पार्कमधून खारघर कॉर्पोरेट पार्कमध्ये जाण्यासाठी भुयारी मार्ग असणार आहे। सिडकोच्या वतीने तळोजा पेंधर ते खारघर खाडीमार्गे रस्त्याचे काम सुरू केले आहे। तुर्भे खारघर जोड मार्गाचे काम पूर्ण झाल्यावर मुंबईवरून थेट तळोजा वसाहत आणि तळोजा MIDC पर्यंत पोहोचता येणार आहे। प्रकल्पाची वैशिष्ट्ये: तुर्भे खारघर जोड मार्गाचा उगम जुईनगर रेल्वे स्थानकासमोर शिव पनवेल महामार्गापासून होतो आणि खारघर येथील गुरुद्वारा तथा सेंट्रल पार्कच्या चौकापुढे अस्तित्वात असलेल्या 30 मीटर रुंदीच्या रस्त्यामध्ये हा मार्ग विलीन होणार आहे। मार्गिकेची एकूण लांबी 5.490 किलोमीटर। खारघर डोंगर फोडून निर्माण केला जाणाऱ्या भुयारी मार्गाची लांबी 1.763 किलोमीटर। जोड मार्गाची संकल्पना 4+4 पदरी आहे। 2 भुयारी मार्ग संकल्पित आहेत आणि प्रत्येक भुयारी मार्ग 4 पदरी असणार आहे। भुयारी मार्गाचा वापर व्यावसायिक अवजड वाहनांना करता येईल अशी तरतूद करण्यात आली आहे।